राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलंय। प्रभाग क्रमांक 8 काँग्रेसचे अध्यक्ष सलीम खान यांच्या पुढाकाराने ही रुग्णवाहिका नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे। काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलंय। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथच्या बुवापाडा परिसरातील शारदा चौकात काँग्रेसच्या माध्यमातून समाजप्रवीक कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी प्रभाग क्रमांक 8 काँग्रेसचे अध्यक्ष सलीम खान यांच्या माध्यमातून रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे। सलीम खान यांनी राहुल गांधी यांचे सामाजिक विचार आणि जनतेशी असलेली नाळ लक्षात घेऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त गाजावाजा करत वायफळ खर्च न करता समाज उपयोगी उपक्रम राबवत अंबरनाथकरांसाठी अँब्युलन्स उपलब्ध करून दिली आहे। शहराध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। यावेळी काँग्रेसचे नंदकुमार देवडे, रोहित प्रजापती, सायरा सय्यद, अण्णा भालेराव, राजेंद्र मिश्रा, दिलरा, अर्चना मणे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। मैं सलीम खान, अध्यक्ष वार्ड नंबर 8 कांग्रेस पार्टी का। मैं इस एम्बुलेंस को लोगों की सेवा के लिए उपलब्ध कर दिया हूँ, ताकि रात में हो या दिन में मैं किसी भी टाइम अपने एरिया के लोग, अंबरनाथ शहर के लोगों का मैं दिल से सेवा कर सकूं उनका, और हमेशा हमारा यही संकल्प रहेगा। आज आमचे राष्ट्रीय नेते माननीय राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने प्रभाग क्रमांक 8 सलीम खान यांच्या माध्यमातून आज ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण केलेलं आहे। या लोकार्पण करताना आम्ही नागरिकांचं एकच उद्देश ठेवलेला आहे की लोकचा जी सेवा देण्याचं काम आम्ही आज इथे सलीम खानच्या माध्यमातून केलेलं आहे। लोक आजारी जर पडले तर त्यांना मुंबईला नेण्याची तातडीची व्यवस्था व्हावी, त्यांचा जीव वाचावा या उद्देशाने आम्ही ॲम्ब्युलन्स ही अंबरनाथ शहरासाठी उपलब्ध केलेली आहे। आमचा राष्ट्रीय नेते माननीय राहुलजी गांधी यांचं पण आज वाढदिवस आहे, त्याच्या निमित्त आज हा लोकार्पण आम्ही नागरिकांसाठी दिलेला आहे। आणि लोकांनी जास्तीत जास्त या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून सेवा घ्यावी, लोक आजारी पडू नये अशी पण आम्ही देवाला विनंती करतो की ते आजारी पडूच नये। पण जर एखादा घटना घडली तर बेरात्री त्यांच्यासाठी ही सेवा उपलब्ध असायला पाहिजे। 24x7 ही सेवा उपलब्ध असेल आणि कोणी नागरिकांनी सलीम खानला जर कॉन्टॅक्ट केलं तर ते तात्काळ 10 मिनिटाच्या आतमध्ये तिथे पोहोचू शकतात। राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।